ते घोडबंदर घाटमध्ये बरेच वल्नरेबल गोष्टी होतात. झालं काय की माझे पप्पा कार ड्राईव्ह करत होते. एक माणूस हात दाखवत उभा असतो. तर त्यांनी सांगितलं की मला जरा मीरा रोडलाच जायचं आहे, मला सोडाल का तुम्ही? सो तो माणूस मागे जाऊन बसतो. माझे पप्पा काय प्रश्न विचारताय, तो काहीच उत्तर देत नाही, एकदम शांत. म्हणजे पप्पा काश्मीराला पोचतात आणि विचारतात. तर तो बोलतो की ऐक ना, मी काय म्हणतोय, जरा पुढे जाऊन सोडाल का, बोरिवलीपर्यंत सोडाल का मला? मग बोरिवलीला पोहोचले. त्यानंतर नॅशनल पार्कच्या इथे सांगितलं की या आता तुमची जागा आली, आता तुम्ही उतरा. आता त्याचं असं म्हणणं होतं, ऐका ना मी काय म्हणतो, तुम्ही आता मला बोरिवली सोडलं बरं वाटलं, पण तुम्ही मला परत फक्त आता घोडबंदर सोडा. आता जे माझे पप्पा होते त्यांना थोडा डाऊट यायला लागला. जेव्हा ते मिररमधून बघत होते माझे पप्पा, तेव्हा त्यांनी बघितलं की हा आता केस असा पुढे घेतोय आणि आपला चेहरा लपवतोय. त्या मिररमधूनच मग नंतर खाली बघण्याचा प्रयत्न केला तर तो आता पाय पण लपवतोय, त्याचा पाय पण दिसत नाही. आता घोडबंदरला गाडी थांबवली, त्याचा हात पकडला आणि बाहेर काढलं. गाडी बंद केली, दरवाजा बंद केला, गाडी चालू केली आणि निघाले. साईड मिररमधून मागे बघण्याचा प्रयत्न केला तर तो माणूस तिथे नव्हता. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात.